थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्रा नमन करून स्थापन इद्वी स्वराज्य आपला आज शुरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताच चरणी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार माळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानखिवली बदलापूर आज या डोकेच्या क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज ढोकेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा ढोकेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्ही पाहता. आज स्पर्धेचा तिसरा दिवस तुम्ही पाहता आणि तिसऱ्या दिवसामध्ये खरं तर बदलापूर आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक्स्ट्रा पोलचा सामना आपण पाहतोय मद्राशातमध्ये. एका बाजूला स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलवली तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय दोस्ती 11 सावरे या दोन टीमच्या दरम्यान या सामन्याला सुरुवात होतोय. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुबेरी गावचा बुलंद आवाज महेशजी धुळे सर. खरं तर माडी सरांचा आज वर्षातील खास दिवस महेशजी धुळे सरांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं महेशजी धुळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. टॉस जिंकला बेलवली टीमने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पहिला बॉल बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खरं तर दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आपण पाहिलं आणि आता मैदान सोडावं लागतं. फुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत आपण ऐकलं. खरं तर पहिल्या बॉलवरती बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. नमेशला तुम्ही पाहिलं ज्याने मैदान सोडला. जड पावलाने जड अंतकरणाने आता मैदान सोडत असताना कारण हरेश मांडवकरला आपण पाहिलं जो मात्र चेंडू पाहिलं नव्हतं हरेशनं आणि लगेच तो धावत सुटला. परंतु एक चांगला खेळाडू आता मैदान सोडत असताना नवीन खेळाडू युनिट नंबर 3 वरती आपण पाहतोय अनिकेत दाखल झाला युनिट नंबर 3 वरती. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपण खरं तर क्वार्टर फायनलचा सामना खेळला जो कालच्या दिवसामध्ये सामना पेंडिंग राहिला होता. जर्मन क्रिकेट संघ एरंजाड विपक्ष फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना पाहिला आणि त्यामध्ये चंदू मेहरचा जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघ क्वालिफाय झाला. संघ पुढे सरकला. यस पंच ट्रॅक बेलवली टीमची खेळाडूची ट्रॅक येस ड्रेस कोड नाही आहे त्यामुळे 2 धावांची पार्टी आता बेलवली टीमला देण्यात येईल. ज्यावेळेस षटक क्रमांक पहिलं संपन्न होईल त्यावेळेस आम्ही 2 धावा ऍड करू सावरे टीमच्या खात्यामध्ये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. सामना 4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो आणि सर्व नियम या स्पर्धेमध्ये लावण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या बॉलवरती खरं तर नमेश बाद झाला धावचीच्या स्वरूपात आणि आता नवीन खेळाडू अनिकेत स्ट्रायकिंग एरवरती हरीश मांडवकर दिशा देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हलक्या हाताने ढकलायचं होतं. पाहिलं होतं ऑन साईडला क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला परंतु आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना सागर बेंगलला तुम्ही पाहताय मद्राशातमध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती त्यांनी एक चांगला खेळाडू नमेश बाद केला. आता दुसरा बॉल पुन्हा एकदा हरीशला बीट करत असताना षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही एन्जॉय करताय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवी तशी गोलंदाजी आता सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 20 शेप मध्ये बॉल चालला डीप मध्ये सुशांत होते चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं बॅट्समन हरीश मांडवकरच्या माध्यमातून.
डीप मध्ये लॉंग ऑन लाईक खेळाडू तुम्ही पाहताय सुशांतला. त्यानंतर विशेप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगले चांगले खेळाडू असलेला भरणा असणारा संघ तुम्ही पाहताय बेलवली. दुसऱ्या बाजूला देखील तितक्याच ताकदीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त दिशा दिली ऑन साइडला शशिकांत लोंगले होते, त्यांना बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चांगला स्ट्रोक चौकार. डाईव्ह लगावली होती लाल्यानं, परंतु थोडासा उशीर झाला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. फटका फसला की काय, बॅटची कडा घेतली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू अजय गायकवाड उपस्थित होता, त्याने टीपला झेल. खेळाडू मदरशात दाखल होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय प्रशिक प्रसिक हा खेळाडू आता दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती तुम्ही पाहू शकता मदरशात मध्ये तो दाखल झालाय. चांगली बॅटिंग करायचंय याच अनुषंगाने तो मदरशात मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या डावामध्ये खरं तर गोलंदाजीचा तोपकारा असणारा हा संघ तुम्हाला दोस्ती 11 साबरी नेहमीच पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच ऑन साइडला घेतलाय. चांगला फटका पार मिळतोय. गॅप मध्ये खेळलेत, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4. दोन धावा मी पेनल्टीच्या ऍड करतोय. ट्रॅक नव्हती आणि ट्रॅक दुसऱ्या कलरची घातली आहे, त्यामुळे बेलवली टीमला आपण 2 धावाची पेनल्टी ऍड करतोय. आणि टीमची टोटल 1/11 11 धावा फलकावरती आता जोडल्या जातील. धावसंख्येचा वेग वाढत असताना 5 चेंडू भरपूर चांगल्यारीत्या फेकले मी म्हणेन गोलंदाज सागरनं, परंतु 6वा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेत होता आणि त्याला मात्र आडवा बाटनं खेचला आणि 4 धावा तिथे वसूल केल्या. ऑन साइडला खेचलाय, पहिला बॉल भिरकावून दिलाय. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार ठाणकरचं केलंय भव्य स्वागत. पहिल्या ओव्हरवरती षटकार ठोकलाय. हरीश मांडकवर याच खेळासाठी जाणला जातो. संघाला नेहमीच लीड करत असतो आणि आज त्याला माहिती आहे जवळजवळ एकामागे एक 2 फलंदा बाद झाले. अशा परिस्थितीमध्ये 4 षटकाची मॅच जास्तीत जास्त धावा जमा करायच्यात. याच अनुषंगाने पहिल्या बॉलवरती षटकार. हा षटकार आलाय मिड विकेटला. मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. यावेळेस देखील आडवा बाटणा घेण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरदा वेगानं बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉटपॉची समाप्ती होत असताना पहिल्या बरोबरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात देत असताना कमबॅक केलंय मैदानात मध्ये तुषार ठाणकर अर्थातच नानू हा गोलंदाज तुम्ही पाहताय.
दुसऱ्या बॉलवरती लगेच कमबॅक त्याने मिळवला. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 17 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. मैदानामध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल दोन्ही संघाला. आज तुम्ही पाहताय स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिला दिवस गाजवला. खरं तर बॅटिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी, गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली कामगिरी टीम श्री गणेश कासगाव संघानं कालचा दिवस गाजवला. टीम जर्मन एरंदाड संघानं. आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस कोण गाजवणार यासाठी मैदानाच्या आतमध्ये 18 तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुषार ठाणकरला तुम्ही पाहता सलगचे आतापर्यंत त्याने जवळजवळ 2 बॉल निर्धाव फेकलेत. एक चेंडू खराब देखील फेकला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर डॉट, तदनंतर वाईट आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज नानूच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विकवली, फिंगर रोल केली, परंतु या बॉलला थारा नाही. बॉल चाललाय डिबॅकर स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच आमचे दिनेशजी कडव साहेबांचा शुभागमन हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून आज बादबट संघ या मैदानावरती खेळणार. दिनेशजी कडव साहेब आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. चेंडूची पूर्तता करा बघा, चेंडू पोचवायचा. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय अमोलजी भोईर साहेब, त्यांच्या साथीने देवा भोईर असतील. या स्पर्धेमध्ये त्यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळतील. हा चौकार आला. या 4 धाब्याच्या साथीने आता धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 22 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलेवली संघ तुम्ही पाहताय मदरशात मध्ये खेळत असताना. आणि याच दरम्यान आमचे प्रमोदजी भोईर यांचंही शुभागमन झाले, मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती वसंतजी खाकरे यांचंही शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अंबेशिवचे वसंतजी खाकरे आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार होतोय तुषार ठाणकर. चांगला फटका बार मिळतोय. वी शेप मध्ये खेळले होते, डीप मध्ये खेळाडू पोहोचला. शशिकांत लोंगले त्याच्या हाताला ब्रश करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. हा षटकार आलाय. आज दिवस शशिकांतचा नाहीये, कारण मागील बॉलवरती देखील आपण पाहिलं मिसफील्ड झाली, त्यानंतर चौकार आला आणि आता पुन्हा एकदा हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. एस्टनच्या मागे रोशन गायकवाडला तुम्ही पाहताय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे एक सिंगल धाव मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकेल आतापर्यंत 29 धाबा. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं, त्यावेळेस मात्र 9 धाबा, पेनल्टीच्या 2 ऍड केल्या, 11 धावा धावफलकावरती. आणि आता या षटकामध्ये आपण पाहतोय जवळजवळ 18 धावा वसूल केल्या हरेश मांडवकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती पार मिळेल. सुशांत येतोय गोलंदाजी मार्कवरती. सुशांत गायकवाडला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना उर्फ गोपी. ओके, व्यासपीठावरती वळकू मामा भोईर यांचं शुभागमन झालंय, मनपूर्वक स्वागत. याच गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मंडळ डोके दापिवली ग्रामस्थ मंडळ आपण कोणी आला असाल वरिष्ठ मान्यवर, तर आपण या मंचावरती मनपूर्वक आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, विजयजी भोईर यांचंही शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमची दिनेशजी कडव खर तर काल
बैलगाड्या शर्यत मोठ्या जोमाने पार पाडला आंबेशू गावामध्ये आणि आज पुन्हा एकदा क्रिकेटवरती त्यांचं प्रेम. चांगला फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसं स्वागत केलं तुषार ठाणकरचं तसंच आता स्वागत केलंय सुशांत गायकवाडचं. बॅट्समन नमेश पहिल्या बॉलवरती इथे मात्र बाद झाला. धावचीच्या स्वरूपात दबाव होता डोळ्याचा. तदनंतर अनिकेत देखील 4 धाबा मारून बाद झाला. 4 धाबा अनिकेतच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि तदनंतर संघ कुठेतरी अडचणीत सापडला. परंतु काय फरक पडतोय मैदानाच्या आतमध्ये हरेश पांडवकरचा बल्ला बोलतोय. अजून एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फटका बसलाय. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू स्वतः गोलंदाज पोहोचला. सुशांत चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 37 37 धाबा लॉस ऑफ 2 विकेट. 4 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. सुशांतला तुम्ही पाहिलं त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका. परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सुशांत. या बळाला देखील अडबा बॅटनं खेचायचं होतं नाही जमलं. बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळतीय. दोन्ही पंचांचं कौतुक करायला हवं कारण मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता राजाजी भोईर सर मॅम फ्रॉम नेरळ मालेगाव. एक चांगले क्रिकेटर आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळला आणि खरं तर KPL स्पर्धा सुरू आहे. कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नक्कीच गतवर्षी बाईक त्यांनी जिंकली आहे. परंतु आज पंचाच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहताय. दुसऱ्या बाजूला कुणाल पेनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर. त्यांची कामगिरी भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 4 दिवस सतत कुणालजी पेनकर सरांना तुम्ही पाहाल. एक नामांकित पंच आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर दौरे त्यांचे तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला यंदाच्या सीझनमध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे असे राजेजी साळवे यांना तुम्ही पाहू शकता. स्कोररच्या भूमिकेत आखाती देशामध्ये त्यांचे दौरे तुम्हाला पाहायला मिळतील. ते राजेजी साळवे मिडऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बेलुली टीमचे संघनायक. या बळाला मात्र 2 चेंडू खराब फेकले 2 चेंडू वाईट फेकले. परंतु तदनंतर आता यावेळेस तुम्ही पाहताय चांगल्या चेंडूची सांगता होत असताना. एकोणचाळीस धावा टीमची टोटल धावफलकावरती तुम्ही पाहता. गावदेवी अशिले टीमचं देखील शुभागमन झालंय. उल्हासनगर परिसरातील एक मोठा संघ यांचे मनपूर्वक स्वागत. या वेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित होता. एक चिक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती मैदानावरती घडले काय परतावा लागेल माघारी. हरेश बॅक टू द पवेलियन. चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस पात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. राजेश साळवेला तुम्ही पाहताय जो स्वतः तेजस जाधव मैदानात दाखल होता. त्याच्या साथीला प्रशिक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 धाव आपण पाहिली बॅट्समॅन प्रशिकच्या बॅटमधून आणि नवीन खेळाडू स्ट्रायकिंग वरती तेजस जाधवला तुम्ही पाहताय. नेट नंबर 5 वरती आता तेजस दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता तेजसला. चांगला क्रिकेट तेजस नेहमीच खेळतो. परंतु आज कशा प्रकारचा क्रिकेट खेळेल कारण जो खेळाडू आपण पाहिला हरेश मांडवकर त्याच्या बॅटमधून धाबा येत होत्या. परंतु मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजली कारण एक सिंगल एक पडली. दुसरी धाबाचं मानस होतं परंतु धाडस नव्हतं आणि डायरेक्ट हिट केला गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून आणि मैदान सोडावं लागलं हरेशला. षटक क्रमांक 3 ते देखील संपन्न झालं. पहिला बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला तेजस जाधवचा. परंतु आता 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 41 धाबा
कमबॅक करण्याचा प्रयत्न केला सुशांतनं. एक षटकार पहिल्या बॉलवरती जरूर आला, परंतु 5 बॉलवरती फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 12 धावा खर्च करत असताना टीमची टोटल धावफलकावरती अद्याप 41 धावा. चांगल्या स्थितीमध्ये संघ तुम्हाला पार मिळतोय. दोस्ती 11 सावरे आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजीचा तोफखाना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. अनिकेत असतील, चांगले चांगले गोलंदाज तुम्हाला पार मिळतील, परंतु त्यासाठी आता धावसंख्येला कुठेतरी आकार लावायचा आहे टीम बेलवलीला. तिन्ही गोलंदाज आपण पाहिलं ज्यांच्यावरती मार जरूर पडलाय, परंतु या चौथ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करतीये टीम स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलवली ते देखील पाहावं लागेल. सातत्याने आपण नेहमीच विचार केला तर राजेश साळबे असतील, शशिकांत लोंगले असतील, यांच्यावरती नेहमीच टीम विश्वास दाखवते, परंतु आज स्वतः संघनायक गोलंदाज राजेश साळबेवरती विश्वास दाखवलाय पूर्ण टीमच्या माध्यमातून. संघाचा सेनापती मैदानात दाखल होतो. दिशादर्शक तारणहार खेळाडू तुम्ही पाहताय टीम स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बेलवली संघाचा ऑलराऊंडर खेळाडू आता गोलंदाजी मार्गावरती दाखल होतो. रटन फ्रॉम द विकेट. पहिला बॉल फुटॉस होता, यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सिग्नल DRS. पंच रिव्ह्यू तुमचा असेल ना? यस, चेक करण्यात येईल हाईट फॅक्टर किती होता या बॉल वरती, कशा प्रकारे चेंडू लँड झाला, कशा प्रकारे इथे मात्र हा चेंडू कमराच्या वरती होता का, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. तिसरे पंच आमचे देवा भोईर असतील आणि आयोजन कमिटी आणि आमचे कुणाल डायरे जे ऑफिशियल अपडेट आहेत ते आता चेक करतील. फेअर डिलिव्हरी. यस, कदाचित जर हा चेंडू मिस केला असता तर चेंडू एस्टेर वरती आदळला असता, हेच पंच सांगत असताना चांगल्या चेंडूची आता सांगता होत असताना डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल नाही तर एक सिंगल मिळतीये. या वेळेला देखील अडबा बाटणं खेचण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचं होतं आणि या कामामध्ये पटाईट आहेत राजेश साळबे. नवीन खेळाडू त्याच्यात दाखल होता सतीश. फुल टॉस होता, हा देखील फटका तुम्हाला पाहायला मिळतो. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला, एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या आणि आता तिसरीचा प्रयत्न होता, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. यावेळेस तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये तेजस जाधव नाव आणि अंपायर सिग्नल 1 शॉट. फक्त आणि फक्त सिंगल. 3 धाबा एकवेळाच्या नादात आता 2 धाबा एकवेळला, परंतु त्यामध्ये देखील 1 शॉट आणि फक्त आणि फक्त सिंगल धाबा आता ऍड होईल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 43 धाबा. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आणि आता अपघात होईल का? यस, फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होता राजेश साळबेला तुम्ही पाहताय. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा
बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला होता ऋतिकला तुम्ही पाहिलं आणि आता डायमंड डकचा शिकार असताना एकी चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि सरळ थेट चाला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावत असताना तुम्ही पाहताय जवळजवळ चेंडू फेकलेत आतापर्यंत 5 आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. राजेश साळबेला तुम्ही पाहताय संघाचा सेनापती कप्तान छला सिनातान राजेश साळबे राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू तुषार ठाणकर जज करतोय, हाताचा पिसारा तिथे फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम दोस्त 11 साबरे संघाला फलंदाज बाद. षटक फेकलं, गोलंदाजी आपडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. टीम बेलवलीचा काजू आज मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना क्या बात आहे. राजेश साळवेला तुम्ही पाहताय परिस्थिती संघाची कशी असो परंतु चेहऱ्यावरती स्मित हास्य तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल असा मन मोकळेपणाने खेळणारा हा क्रिकेटर राजेश साळवेला तुम्ही पाहताय. चांगला क्रिकेट त्यांनी आज खेळलाय, सर्वांची मनं त्यांनी आज जिंकली आहेत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय याच पंचक्रोशीतील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे खरं तर ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडो साहेब आपला विनंती आपण या आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करतो अमोलजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते दिनेशजी कडो यांचा शुभ सन्मान आपण करतोय. माईची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल स्पर्धेचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटो या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण दिनेशजी कडो यांना सन्मानित करतोय. गेल्या 43 धावा बनल्या गेल्या. 44 धावांचं लक्ष आहे लाल्या. 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती परंतु दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारचा खेळ असेल, या धाबा चेस होतील की पुन्हा एकदा डिफेंड होतील या मागचं धावतं वर्णन घेऊन येतील. आज ज्यांचा वर्षातील खास दिवस महेशजी धुळे सरांचा वाढदिवस आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. या महेशजी धुळे सर, स्वागत आहे तुमचं. हेलो ठीक ठीक. हेलो ठीक. आवाज दे थोड़ा सा. ठीक. वायर वायर धन्यवाद राहुलजी चव्हाण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके व ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आमदार चषक 2024. पहिली लढत तुम्ही वेगळ्या हाफमधून पाहताय ज्यामध्ये
प्रत्येक दिवसामध्ये एक वेगळा सामना तुम्हाला पाहायला मिळतो दररोज आणि त्यामधील ही लढत आपण पाहतो. एका बाजूला प्रदीप 11 बेलवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे दोस्ती 11 सावरे. 43 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या आणि आता 44चं लक्ष ठेवण्यात आलंय. ते टीम प्रदीप 11 बेलवली संघासमोर. राजेश साळवेची गोलंदाजी आपण पाहिली. मागच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर षटक त्याने हाताळलं. अवघ्या 3 षटकामध्ये 41 धावा असताना शेवटच्या 2 धावा आपण पाहिल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी. तिथे एकंदरीत फलंदाजांना बाद करण्यामध्ये आणि धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न हा राजेश साळवेचा राहिला. वाखाणण्याजोगी ते षटक होतं. 44ची गरज 11.00चं आस्किंग रन रेट मैदानाच्या आतमध्ये असेल. दोन ऑफिशियल पंच सज्ज आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी ज्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतो. आज कुणाल डायरे आमच्या समवेत आहेत. काल आपण पाहिलं तर प्रशांत पवार जे ऑफिशियल अपडेटर आमच्या समवेत होते. आज विघ्नेश जुळे ऑफिशियल कॅमेरामॅन आणि आमचे दीपक खाडे अर्थातच बट्या यांना तुम्ही पाहतात ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. त्यांचंही स्वागत करू. ऑफिशियल पंच आमचे राजेश भोईर असेल, कुणाल पेनकर. डीजे धन्यवाद. जाऊया बाच्या दिशेने. 44 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी रोशन गायकवाड आणि शशिकांत लोंगलेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे सावरे टीमच्या वतीनं. पहिलं षटक अनिकेत. बाचॉन दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि पहिलाच बॉल बॅटची कडा लिडिंग एज होती आणि आता पाठीमागे मिस्टेक झाली. हरीश मांडवकरला आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. चेंडू पडल्यानंतर बॅटला स्पर्श करून पाठीमागे चालला. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात इथे नक्कीच फलंदाज रोशन गायकवाड बाद होऊ शकला असा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टेक पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती हरीश मांडवकर कडून या मोठ्या खेळाडूकडून मोठ्या चुका होणं फार नक्कीच इथे धोकादायक ठरू शकतात. या भाषेमध्ये निर्णायक सामना आहे. 4 षटकांची लढत तुम्ही पाहतात आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये आज तुम्हाला या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने ही अत्यंत चांगली कामगिरी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतोय टीम प्रदीप 11 बेलवली संघाला आपण पाहतोय शशिकांत लोंगले. ऑन स्ट्राईक कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये. अगदी आपण पाहिलं तर बॅटची कडा पाठीमागे चेंडू चाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होते. 44ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम
प्रदीप इलेवन बेलवली संघाला. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहिली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आता द्वितीय सत्रामध्ये धावा चेस करत असताना बेलवली संघ आपण पाहतोय पैदळच्या आतमध्ये कशी कामगिरी करेल, परंतु एसटी रक्षक होत आहेत बीट. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग स्टॉप एंड ला येणारा हा दर्जेदार शिनगाव संघाचे संघनायक आणि सिद्धिविनायक काराव संघाचे संघनायक. चला टॉस साठी आपण यायचं. ओर पिच बॉल यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः खोदलाय परंतु फटका फसलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेल देखील टिपत असताना फलंदाज हिला धक्का लागलाय. टीम प्रदीप इलेवन बेलवली संघाला शशिकांत लोंगले बॅक टू द पॅव्हिलियन. मात्रेपाडा हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. राजेश मात्रे असेल, कृष्णा मात्रे, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑल टीम बदलापूर नगरीमध्ये जेव्हा जेव्हा मात्रेपाडा संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला पलक इलेवन या नावाने हा संघ जय बोले मात्रेपाडा पाहायला मिळेल. बाळूदादा बोराडे याने पुरस्कृत केलेला हा संघ 5 धावा फलकावती आहेत. कुणाल डायरे हे आम्हाला माहिती देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट थकवा जाणवतो. KPL अर्थातच कर्जत प्रीमियर लीग जी नाईट स्पर्धा कव्हर करून थेट आमच्या बदलापूर नगरीमध्ये कुणाल या ठिकाणी दाखल होत आहेत. स्वागत आहे कुणाल आपलं. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला लॉंग ऑनला. फटका अतिशय दर्जेदार होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. चार धावा इथे धाव फलकावत येतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू अनिकेतचं 9 धावा धाव फलकावती आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. अगदी आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स होत असताना यावेळेस आपण पाहिलं तर संभ्रमात टाकणारा चेंडू होता फलंदाज भूषणला आणि या दरम्यान अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉल. भरपूर उसळी घेणारा चेंडू पाहिला पंचांनी आणि लगेचच गोलंदाज अनिकेतला या ठिकाणी दंडित करण्यात आलंय. यावेळेस लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाची घोषणा होत असताना आपण पाहतोय अत्यंत सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं जे गोलंदाज अनिकेतचं होतं, ज्यामध्ये आपण पाहिलं तर एक फलंदाज बाद जरूर झाला शशिकांत लोंगले, परंतु धावा खर्च करण्यात आल्या त्या एकंदरीत 10 धावा. 1 बाद 10. काराव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन श्री गणेश शिनगाव संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघाला विनंती करेन की आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज राहायचं. आज तुम्हाला एक्स्ट्राची मॅच आणखीन पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. एका बाजूला जय हनुमान इनगाव हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये पुढे सरकलेला आहे. आज श्री गणेश इनगाव संघ थोडासा सामना स्पीडअप करा, कारण आज आपल्याला एकंदरीत 10 सामने या ठिकाणी कव्हर करायचे. आज तुम्हाला प्रत्येक सामना हा 4 षटकांचा या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रशिक. सामना स्पीडअप करायचे. सावरे टीमला विनंती राहील जास्त वेळ तुम्ही घेताय, तुमचं काउंटडाऊन चालू आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं देखील जावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फुलरलिनचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर निघतोय. पंच आमच्याकडे बोलतात त्यासाठी वाईट बॉल. अतिरिक्त धाबी ते मिळेल आणि अतिरिक्त धाबेने संघाची धाव संख्या धाव फलकावती आपण पाहतो 11 धावा.
ज्या पद्धतीने खेळाचं पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळालं, जिथे सागरने षटक हाताळलं 11 धाबा होत्या, याही षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आता 11 धाबा इथे या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम बेलवलीच्या 44 लक्ष्य प्रति षटकामागे. आता येणारे 18 बॉल 33 धावासंख्येची गरज. फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र DRS तिसरा पंचांना रेफर करण्यात आलाय. ओर द बेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर बीमर या ठिकाणी घोषित केला जाईल. परंतु अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाचा टान्स देखील पाहिला जाईल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता तुम्हाला इथे एक चांगला निर्णय या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर कडे सुपूर्द करण्यात येईल. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला विनंती राहील की आपण आपला डिसिजन लगेचच द्या. जो सॉफ्ट सिग्नल असेल तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आम्हाला कळवा. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या पंचांकडून अगदी टीव्ही अंपायर कडून एक चांगला निर्णय या ठिकाणी देण्यात येईल. सॉफ्ट सिग्नल पंच आमच्याकडे दर्शवा. नो बॉल आहे परंतु या ठिकाणी इट इज अ नो बॉल. 1+2 मिळतील या 3 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फ्रीटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक जज करतायत. बिडॉनला आपण पाहतोय झेल टिपली जाईल परंतु इथे त्याचा फायदा होणार नाहीये. या धावा मिळतील 2 कारण या अगोदरचा बॉल होता फ्रीट. नो बॉल आणि त्यावरती मिळतील 2 धावा. बॅटिंग करत असताना टीम प्रदीप 11 बेलवली संघ इंदगाव संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिले त्या बॅटिंगसाठी प्रतिस्पर्धी टीम सिद्धिविनायक काराव या संघाला. मॅच अत्यंत तुल्यबल तुम्हाला पाहायला मिळेल. चित्तथरारक सामना. या अगोदर 2 दिवसामध्ये अशाच मॅचेस या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलंय. स्वर्गीय दाजी बेंडू भोईर हे क्रीडांगण आपण पाहतोय, ही क्रीडानगरी आपण पाहतोय. तमाम ढोकेकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार, कृतिशील विचारांचा गतिशील नेता कसा असावा ते तुम्हा सर्वांचं भाग्य आदरणीय किसनजी कतोरे साहेबांसारखा असावा आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 शानदार पर्व आहे. बाच मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूला बेलवली आणि दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 सावरे. या 2 संघांमध्ये हे दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना ऑन साइडला चेंडूला उचलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतात, थोडेसे दूर राहिलेत. पुन्हा एकदा निर्जल सरावरती चेंडू लँड होतोय. मिळतील धावा 2. रोशन गायकवाडला तिसरी धाव आणि या तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना ही देखील या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. इथे फंबल क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे धावा वाचवायचे दोस्ती 11 सावरे टीमला तिथे अक्षरशः धावा बहाल केल्या जातात. सुरुवातीला 2 चेंडू खराब टाकले प्रशिकने परंतु तिथे धावा एक्स्ट्राच्या खर्च केल्या आणि आता या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 3 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. अद्यापपर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशिकने. धावसंख्येला इथून मात्र रोख लावायचे याच अनुषंगाने षटक त्याला देण्यात आलंय. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यावरती दिलेली जिम्मेदारी त्याला पार पाडायची आहे परंतु तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये कारण दिशेपासून हे गोलंदाज भरकट आहेत. ओव्हर द विकेटने इथे लाईन चांगली आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. अगदी आपण पाहतो एस्टन लगेच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल आणि या डॉट बॉलची सांगता होत असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न टीम प्रदीप 11 बेलवली संघावरती होईल. एक डॉट चेंडू आणि एक विकेट या मॅच मध्ये फार महत्वाची आहे कारण शॉर्ट टाइम क्रिकेट 4 षटकाची मॅच तुम्ही खेळतायत. ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल पॉवरफुल. यावेळेस बॉल चालला फलकावरती म्हटलं जाताना ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला बेड म्हटलं तरी चालेल कारण बेडेच लोक इतिहास रचतात आणि शहाणे हुशार लोक तो इतिहास वाचत असतात. मैदानाच्या आतमध्ये जरी चेंडू डॉट आला परंतु वेट अँड वॉच क्रिकेट टीम बेलवली संघाचा आपण पाहतोय. षटकार आलाय. धावसंख्येला आकार देत असताना आपण पाहतोय 25 धावा. ओव्हर द विकेटने यावेळेस फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता.
कदाचित हा चेंडू डॉट आलाय, इथून संधी गमावली आहे फलंदाज भूषणने. हा चेंडू डॉट आलाय, शेवट गोड केलाय तो प्रशिकने. षटक क्रमांक 2 ची सांगता होतीये आणि या 2 षटकांचा खेळ संपत असताना 25 धाव फलकावरती आपण पाहतोय. जिथे 44 धावसंख्येची गरज आहे तिथे आता विजयासाठी येणारे 12 चेंडू 19 इक्वेशन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 12 बॉल 19 ची गरज. ची गरज पुन्हा एकदा आपण पाहतोय. तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेर दिल 11 मात्रेपाडा आज पलक 11 नावाने बदलापूर नगरीमध्ये दाखल होतोय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. या ठिकाणी आपण पाहतो किरणदादा म्हात्रे असेल, योगेशजी म्हात्रे, अर्थातच सर्वांचा लाडका खेळाडू बुग्या याचं आगमन या ठिकाणी होत आहे. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः गोलंदाज. चेंडू खाली येत आहेत. कॉट हँड बोल, मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. फलंदाज गायकवाड. ठिकाणी आगमन झालंय. नुकताच आपण मागील 2 आठवड्यापूर्वी स्पर्धा पाहिली मात्रेपाडाच्या ग्राउंड वरती. शेरदिल ट्रॉफी 52 आणि जॉईंट व्हेंचर जय बोले मात्रेपाडा अत्यंत सुंदर स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सर्व मात्रेपाडा संघाचे सर्व खेळाडू अफाट मेहनत त्यांनी घेतलेली पाहायला मिळाली. जाऊया मागच्या दिशेने. आज संघ या ठिकाणी दाखल झाला बदलापूर नगरीमध्ये. बाळूदादा बोराडे पुरस्कृत पलक 11 या नावाने हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरेल. षटक क्रमांक 3 चालू आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आमदार चषक आणि पहिला लढतीमध्ये चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 12 बॉल 19 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. हा आनंद, हा जल्लोष तुम्हाला दोस्ती 11 सावरेचा पाहायला मिळाला. विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतात. अक्षरशः आगीचे निखारे या सकाळच्या सत्रामध्ये टाकले जात आहेत. अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी करावी लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये जे बॅटिंग मध्ये करता आला नाही ते मात्र आता गोलंदाजी मध्ये करायचे. गोलंदाज ऋतिकला पहिला चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. आता समीकरण थोडस वेगळं पाहायला मिळेल. 10 बॉल 19 ची गरज. ऑन साइडला वड शॉट, खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. अजय आल्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये 12th मॅन थोडेसे शांत होते. षटकार आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असेल की हा सामना आम्ही जिंकू. याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल अजय गायकवाड. परंतु गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील एक वेगळ्या पद्धतीने चाणाक्षगिरी त्याला दाखवावी लागणार आहे. पहिला चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, यानंतर आलेल्या 6 धावा. अद्याप 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी 13 ची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे सांगत असताना अजय गायकवाड काय षटकार त्याने ठोकलाय. 9 बॉल 13 ची गरज. ओर द विकेट गोलंदाज ऋतिक. लाईन चांगली आहे, वेग प्रचंड त्याच्याकडे. पडल्यानंतर आपण पाहतो अचूक टप्पा होता, नियंत्रित गोलंदाजी त्याच्याकडे. परंतु या अगोदरचा बॉल जणू काय अजय गायकवाडच्या रडार मध्ये आला
आणि तिथे 6 धावा आपल्या संघासाठी त्याने वसूल केल्या। हा चेंडू डॉट आलाय, शेवटचे अंतिम 2 बॉल फार निर्णायक असतील राहुल सर। जर डॉट किंवा विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा दबाव तुम्हाला प्रदीप 11 बेलवली संघावरती पाहायला मिळेल। चेंडू पडला नंतर फ्लाय झालाय, अंपायर सिग्नल एस इट इज वाईड बॉल। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू टेक ऑफ झालाय, पाहावं लागेल। आणि इथे कदाचित आपण पाहणार आहोत 2 पंच चर्चा करतील मित्रांनो। DRS या गोष्टीसाठी नसेल, लक्षात असू द्या। आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत हे लक्षात असू द्या। जे काही नियम आहेत हरीश मांडवकर ते तुम्हाला फॉलो करावे लागतील। भरपूर चेंडू बाउन्स झाला। अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे हार्ट फॅक्टर या ठिकाणी पंच दर्शवत असताना सॉफ्ट सिग्नल वाईड होता आणि आता हा देखील डिसिजन आमच्या तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात। एस इट इज वाईड बॉल। तुम्ही पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये हे तुम्हाला चित्र पाहायला जरूर मिळेल। यावेळेस ऑन साइडला फटका ड्राइव्ह करत असताना आपण पाहतो गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता। वाईड इज लॉंग ऑनला क्षेत्रशः वेगाने येतात, चेंडू उचलले फेकल्या दरम्यान 2 धावा इथे जरूर मिळतील। इथे समीकरण होतं 8 चेंडू 12चं, आता समीकरण 7 बॉल 10 धावत संख्येची गरज आहे। शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज ऋतिकचा। जर हा चेंडू डॉट आला, विकेट आली तर पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखीन काही मासला मजा येईल। शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सज्जा अजय गायकवाड साठी यावेळेस आपण पाहतोय फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय। बॅटची लिडिंग एज क्वाड बिहाइंडच्या रूपाने मात्र फलंदाजाला परतावा लागेल। आणखीन एक या मॅचची गोल्डन विकेट अजय गायकवाड मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय 1 बोर्ड विकेट डाऊन। प्रदीप 11 बेलवली संघाला लागणारा हा तब्बल 3रा झटका फलंदाज बाद। धावसंख्येची गरज आहे। मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नौका दाखल झालाय भूषणच्या साथीनं तुषार ठाणकर ला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अर्थातच नानू 6 बॉल 10 ची गरज आहे। शेवटचा अंतिम षटक गोलंदाज संदेशचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय दोस्ती 11 सावरे टीमच्या वतीनं। अतिशय निर्णायक षटक या बाच भवितव्य या पूर्णपणे या षटकावरती अवलंबून असेल। 6 बॉल मध्ये 10 धावा वाचवायच्यात, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा महत्त्वाचा नियम आहे, हे लक्षात असू द्या। गोलंदाज सज्जाद
पहिला बॉल भूषण साठी आपण पाहतो ऑन साइडला आडव्या बॅटने खेळलाय बॉल चालला गॅप मधून गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा पार धाबा मिळतील 4 प्रदीप 11 बेलवली टीमला हा महत्वाचा चौकार. थँक्यू. पहिला बॉल वरती आलेला चौकार. आता इक्वेशन आणखी सोपं केलं जाईल. या मॅच मध्ये येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्जा पाहावं लागेल. ऑन साइडला पण पाहतो बॉल्स बॅक ड्राईव्ह करत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑनला वाईडिश क्षेत्ररक्षक सज्ज तिथे मात्र थोडंसं फंबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि याचा पुरेपूर फायदा टीम बेलवली घेतीये. आणि आता पुनश्च एकदा आपण पाहतोय सॉफ्ट सिग्नल नॉट आउट DRS तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर करण्यात आला हा डिसिजन. इथे एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी हा डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल. जर फलंदाज व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली असेल तर पूर्णपणे सेफ असेल मिळतील 2 धावा आणि तिथे इक्वेशन राहील 4 बॉल 4चं. परंतु जर फलंदाज सेफ नसेल तर इथे मात्र 1 धाव कमी करण्यात येईल आणि 4 बॉल 5चं इक्वेशन पुनश्च एकदा मॅच मध्ये आपल्याला अबाधित पाहायला मिळेल. जाऊया लगेचच आमच्या आउट 2 धावा होतील कंप्लीट. बॉलर अँड इक्वेशन 4 बॉल 4 ची गरज. सामना अतिशय महत्वाचा आहे. पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. एक चित्त थरारक सामना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. एका बाजूला प्रदीप 11 बेलवली तर दुसऱ्या बाजूला दोस्त 11 सावरे. 43 धावा बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये. 44 आव्हान असताना आपण पाहतोय धावा चेस केल्या जातील का. परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक वॉट अ कॅच फलंदाज होईल बाद. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुनश्च एकदा चल तीन बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज. अँड मोक्याच्या क्षणी आता धोक्याची घंटा वाजतीये टीम बेलवली संघासाठी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकाराला दुहेरी धाव आली. आता इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील प्रस्थापित करत असताना गोलंदाज आपण पाहतोय संदेश. 3 बॉल 4 ची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॅटची कडा पाठीमागे बॉल चालला. अगदी आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक फंबल झाले त्याचा पुरेपूर फायदा. एक धाव फार महत्वाची आहे आणि त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न टीम बेलवलीला करायचे आणि इथे मिळतील जिथे 1 धाव होणं मुश्किल होतं तिथे या मिळतील 2 पडू शकतील. म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज अत्यंत सुंदर गोलंदाजी करतात परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. फलंदाज झालाय तिसऱ्या धावेसाठी बाद सागर. 2 धावा जरूर एकवटल्या गेल्या आणि आता इक्वेशन येणारे 2 बॉल 2 ची गरज. सामना जर रबडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. अत्यंत सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमदार चषक 2024 मध्ये स्वर्गीय दाजी बेंडू भोईर यांच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर सामना. चित्तथरारक मॅच ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 बॉल 2 ची गरज. 4 षटकांची मॅच आहे. आज प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल हे लक्षात असू द्या. गोलंदाज सज्ज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे झेल ड्रॉप फलंदाज होईल बाद. कदाचित हा झेल ड्रॉप केला नसता तर 1 बॉल
दोनची गरज असती. फलंदाज की ही घोड चूक होती. याचं कारण तुम्हाला पाहायला मिळेल. आता येणारा एक बॉल, एकची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक काराव आणि लगेचच श्री गणेश शिंदगाव या टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे इनगाव टीमने, आपणास विनंती राहील चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या मध्ये एंटर करायचं आहे. असे सामने आपण काल देखील राहुल चव्हाण सर या ठिकाणी पाहिलेत. या अगोदरच्या पहिल्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी हे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळाले. परंतु आता एक बॉल, एकची गरज असताना फलंदाज सज्ज आहे तुषार ठाणकर, गोलंदाज देखील सज्ज आहे संदेश. काय मॅच आहे. जर सेल टिपला असता तर एक बॉल दोनची मॅच असती. कंपल्सरी चेसिंग, डॉट आला, विकेट आली तर सामना जिंकेल दोस्त 11 सावरे. जर एक धाव इथे बनवण्यात आली तर टीम प्रदीप 11 बेलवली. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस डावी करत असताना आपण पाहतोय बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. इथे विजयी चौकार. टीम प्रदीप 11 बेलवली संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक टीम दोस्त 11 सावरे. विजय मिळवला मैदानाच्या आतमध्ये टीम बेलवलीने. म्हटलं जाताना अमोलजी भोईर साहेब पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत जिद्द, चिकाटी, मेहनत या सर्व गोष्टी टीम बेलवलीच्या पाहायला मिळाल्या. आणि ते हा मोठा विजय संपादित करत असताना राजेशजी साळवे यांच्या नेतृत्वाखाली या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने शेवटचं अंतिम षटक हाताळलं आणि अंतिम षटकामध्ये फार कमी धावा ज्यांनी खर्च केला, प्रतिस्पर्धी संघावरती रोख लावण्याचा प्रयत्न केला